की कुळधर्म कुळाचार केल्याने काय मिळतं आपल्याला? हा. कुळधर्म कुळाचार हा केल्यामुळं तुम्हाला त्या देवतेचा आशीर्वाद कायम राहतो. त्या देवतेचा आशीर्वाद कायम राहतो. तुमच्या हातनं चुकलं तर ती देवता तुमच्यावर कोपत नाही. ती प्रेमाने ठीक आहे राहिला असेल त्याच्या हातनं मान्य करून घेऊ. हे महत्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही जाऊन सांगितलं, बोलवलं तर त्या काही अडचणी तुमच्या घरातल्या दूर होतात. काका मी माझं ऑब्झर्वेशन हल्ली असं आहे की तुम्हाला काय हवं असेल ना तर ते तुम्हाला मागावं लागतं. हा हे मी ऑब्झर्व केलेलं आहे, कारण तुम्ही न मागता तुम्हाला नाही गोष्ट मिळत. नाही ना. आता बरेचसे लोक अनुभव देतात की आईला सांगावं लागत नाही, मुलाला भूक लागली तहान लागली आईला कळतं. पण तसं नाहीये. पोरगं ज्या वेळेला रडेल बोंबलेल आकांत तांडव करेल त्याच वेळी ती आई जागी होते आणि ते येऊन त्या पोराला अन्न पाणी देते. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ज्या वेळेला त्या शक्तीच्या पुढे जाऊन रडाल ओरडाल की माझं हे काम का नाही झालं, मी दरवर्षी तुझ्याकडे येतो, तुझी उपासना करतो, काही चुकत असेल तर मला सांग, पण का होत नाही. त्या घटना घडतात. आता माझ्या घरातली घटना सांगतो. माझी आई गेली, तिच्या काही गोष्टी, आता आमचे वडील भक्कम होते, ते म्हणले काही करायची गरज नाही, बडागने दिला, बडागने दिला, झालं सगळं. आता आमची आई ह्या मार्गातली होती, म्हणजे शंकर महाराज मुलगी म्हणायची त्याला, त्यामुळे ह्या मार्गातली ती होती. त्यामुळे हे झाल्यानंतर आमचा जो मोठा पुतण्या होता श्रीकांत, त्याचं लग्न कार्य व्हायचं होतं आमच्या घरात. तर तिचं एवढंच म्हणायची ती दरवेळेला, अरे राजा, जुनी पावलं गेल्याशिवाय नवीन पावलं येत नाही, जुनी पावलं पुसल्याशिवाय नवीन पावलं येत नाही. तर त्याला काही समजायचं नाही, अशी आजी का म्हणते काय नाही. आजी गेली, म्हणजे आई आमची गेली. त्या गेल्यानंतर तिचं काही केलं नव्हतं. त्या याने ती मला दिसायची रोज आणि मला सांगायचे की मला कुळात परत यायचं आहे. मागच्या आमचं ग्राउंड आहे शेजारच्या राहण्यात, तिथं मागे यायचे राहायचे. तर त्यावेळेला भैरव शक्ती माझ्या तिथं असायची. वडिलांची आमची कमांड होतं. ती भैरव शक्ती तिथं येऊन द्यायची नाही तिला. हवन पेटलेलं असायचं आणि एक लुंगी एवढी दाढी जटा हे असं घातलेलं माणूस बसलेला असायचा साधू, आणि तो फक्त तिथलं लाकूड काढायचं आणि तिथलं दाखवायचं, जळतं लाकूड, की तू आत येऊ नको. ते झाल्यानंतर मी वडिलांना विचारलं असं असं मला दिसतंय काय. ते म्हणले अरे आपण काही केलेलं नाही तिचं, तर तिचा मुक्ती तिला मिळालेली नाही, तर मुक्ती द्यायचं कार्य आपल्याला करावं लागेल. त्याशिवाय ती आत यायला बघते पण भैरव शक्ती तिला आत येऊन देत नाहीये, की तो अडकू नये पुन्हा, म्हणून तिला मुक्त करायचं आहे. काय करता मग शेवटी आम्ही त्र्यंबकला गेलो, ते त्रिपिंडी श्राद्ध केलं, ते झालं आणि ते झाल्यानंतर ती दिसेनाशी झाली. म्हणजे ह्या क्रिया आहे का करायला पाहिजे, तर ह्या क्रिया आहेत सगळ्या त्या व्हायला पाहिजे, म्हणून हे उदाहरण देतो. हे झालं आणि लग्न कार्य आमची आडायची घरातली. हे झाल्यानंतर केल्यानंतर आमच्या पुतण्याचं लग्न एका झटक्यात झालं. अच्छा, म्हणजे त्या वाक्याचा अर्थ तो होता की जुनी पावलं पुसल्याशिवाय नवीन पावलं येणार. हा महत्वाचा आहे. पण ज्या वेळेला आम्ही कुलदेवतेला गेलो, कुळाचार केला, आईचं कंप्लीट केलं, त्याच्यानंतर लग्न जमलं. ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत अडतात, त्या तुम्ही ओरडल्याशिवाय होत. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा